आज आपल्याला 39 प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 3 आणि 4 घ्यायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. की पुढे काही आकडे दिलेले आहेत, त्याच्यामधला मीटरचा आकडा कोणता आणि सेंटीमीटरचा कोणता हे आपल्याला लिहायचं आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट 58.75 मीटर, म्हणजे याच्यामध्ये पॉइंटच्या डावीकडचा जो भाग आहे तो मीटरचा आहे आणि हा जो भाग आहे हा सेंटीमीटरचा आहे. मग उत्तर कसं येईल, 58 मीटर अँड 75 सेंटीमीटर. या पद्धतीने सी अगेन 58.75 मीटर मीन्स 58 मीटर अँड 75 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर सेकंड 9.30 मीटर, पॉइंटच्या आधीचा आकडा 9 मीटर and 30 सेंटीमीटर. दॅट इज द आन्सर. 0.30 मीटर, इथे पॉइंटच्या आधी 0 आहे म्हणजे मीटर काहीच येणार नाही. मग 0 मीटर अँड 30 सेंटीमीटर. फोर्थ 0.3 मीटर, 0 मीटर अँड 3 सेंटीमीटर. 1.62 मीटर, पॉइंटच्या आधीचा आकडा मीटर, 1 मीटर अँड 62 सेंटीमीटर. 91.4 meter, that means 91 meter and 4 centimeter. 7.02 meter means 7 meter and 2 centimeter. 0.09 means 0 meter and 9 centimeter. So these are the answers of this question number 3. Now we will see the question number 4. Question number 4. Write how many meters in decimal form. That means you have given some numbers, you have to convert it into decimal. That means you have to write one point in between that alphabet, in between that numbers. So example number first, 1 meter 50 centimeter. 1.50 meter. इथे सेंटीमीटर लिहायचं नाही, आता मीटर लिहायचं कारण आपण पॉइंट लिहिलेला आहे. पहिला आकडा लिहायचा, पॉइंट लिहायचा आणि पुढचा आकडा लिहून मीटर लिहायचं. 50 and 40, 50 मीटर म्हणून 50 पहिले लिहा, पॉइंट लिहा, पुढे सेंटीमीटर वाला आकडा लिहा. 50.40 मीटर. इथे 50 मीटर आहे आणि 4 सेंटीमीटर आहे. 50 मीटर अँड 4 सेंटीमीटर. सो राईट फर्स्ट 50, देन पॉइंट, देन 4 अँड राईट मीटर. 734 सेंटीमीटर. Here you have to convert it into decimal form. So divide it by 100 because we know that 100 centimeter is equal to 1 meter. So after dividing this, it converted to 7.34 मीटर. इथे आपल्याला 734 सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करण्याकरता 100 भागावं लागेल, कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतो. मग तो भागूनच आपल्याला हे उत्तर काढावं लागेल. 10 सेंटीमीटर म्हणजे मीटर इथे नाहीच आहेत, 0 आहेत म्हणून 0.10 मीटर. इथे पण मीटर नाहीये म्हणजे 0 येईल. 0 नंतर पॉइंट द्या आणि मग लिहा 2 सेंटीमीटर, 0.2 meter. So this is the question number 4.